तर विषय हा होता की मला आज घावणे करायचे होते. मला घावणे खायला खूप आवडतात, पण ते करता येत नाही, जमतच नाही, ते होतच नाही राव, चिटकतात ते एकमेकांना. स्टील मी आज करायचा प्रयत्न केला, बट तेच होत होतं सारखं सारखं. त्याच्यामुळे म्हटलं की आता काही कहू दे, ट्राय करायचंच आहे. त्याच्यामुळे परत तव्यावरती पीठ वगैरे टाकलं, झाकण ठेवलं आणि वाट बघितली की आता हे कधी शिजल. त्याच्यानंतर अफाट प्रयत्नांनंतर झाकण काढायचा निर्णय घेतला. पण परत प्रॉब्लेम हा झाला की ते साईडने निघतच नव्हतं यार, ते चिटकून बसलं होतं तव्याला. पण मे बी ते शिजलं नव्हतं, म्हणून मी असं साईडने तवा असं गॅसवरती धरला, कडकड त्याची भाजून घेतली व्यवस्थित. पण मेन टास्क हा होता की ते आता उलटायचे, कारण उलटतानाच ते एकमेकांना चिटकायचे. माझ्या आधीचे घावणे तसेच खराब झाले. त्याच्यानंतर मग आता म्हटलं तर पलटायचं, तरी पण स्टील मी पलटताना ते एकदम घसरायला लागलं होतं. तरी पण मी पलटलं. त्याच्यानंतर हा माझा हॅपी डान्स होता की फायनली ते पलटलेलं आहे. इतकी खुशी होती मला ते व्यवस्थित पलटलेल्याची. आणि त्याच्यानंतर खूप गरम पण होत होतं किचनमध्ये. आणि हे असे घावणे तयार झाले होते. घावणे होते की काय माहिती नाही, हे घावणे कमी वेगळंच काहीतरी झालं होतं. पण जे काय झालं छान झालं. त्यानंतर चटणी करायला घेतली ती अशी. चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर। क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा। उड़ा तेरा बाप। चटणी वगैरे झाली वाटून. त्याच्यानंतर त्याला तडका द्यायचा होता, त्यामुळे जिरी मोहरीची मस्त अशी फोडणी दिली चटणीला. आणि त्याच्यानंतर हे जे घावणे झालेत तयार माझे, हे घावणे तर नाहीच आहे, वेगळंच काहीतरी आहे, पण प्लीज समजून घ्या. फर्स्ट टाइम केले. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाबा.